नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, त्याचं सखोल विश्लेषण. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. केंद्रीय निवडणूक आयोगात उद्या शिंदे विरुद्ध ठाकरे गटाची लढाई. धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर प्रत्यक्ष युक्तिवाद होणार सुरू. पंतप्रधान मोदींकडून समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. नागपूर एम्स मेट्रो 2 सह 75,000 कोटींच्या प्रकल्पांचं गिफ्ट. शिंदे फडणवीस सरकारवर मोदींची कौतुकाची थाप. समृद्धी महामार्गाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. पंतप्रधानांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा. तर आधीच्या सरकारनं जमिनी देऊ नका म्हणून प्रयत्न केले. फडणवीसांचाही खणाघात. ठाकरे गटाची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक. 17 डिसेंबरच्या मवियाच्या महामोर्चाच्या तयारी संदर्भात खलबतं. महामोर्चाचा मार्ग अंतिम होण्याची शक्यता. एकनाथ खडसेंच्या गडाला सुरुंग. जळगाव दूध संघावर शिंदे गट आणि भाजपचं वर्चस्व. निकालानंतर गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांकडून जल्लोष. मुंबई मेट्रो 3 मधील महत्त्वाचा टप्पा पार. भुयारी मार्गावर मेट्रो 3 ची यशस्वी चाचणी. सहलीला गेलेल्या खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या बसला खोपोलीत अपघात. काही विद्यार्थी जखमी असल्याची माहिती.